श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 17 मे पासून अधिक मास सुरू झालेला आहे, जो 15 जून रोजी संपणार आहे. आपल्या हिंदू धर्मात या अधिक महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. साधारणपणे 2 ते 3 वर्षांनी येणारा हा अधिक महिना चंद्र आणि सूर्य यांच्या कालगणनेतील तफावत भरून काढण्यासाठी जोडला जातो. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा मास म्हणून देखील ओळखला जातो. अधिक महिन्याचा काळ हा पुण्यकाळ मानला जातो. व्रतवैकल्य आणि विशेष व्रत करण्याचा हा कालावधी असतो. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित केला गेला असल्यामुळेच याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. या अधिक महिन्यामध्ये स्नान, दान आणि वाण या 3 गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते आणि म्हणून हिंदू धर्मग्रंथानुसार या अधिक महिन्यामध्ये एकदा तरी पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे. तसेच यथाशक्ती दान सुद्धा करावे. एवढंच नाही तर या अधिक महिन्यामध्ये वाण सुद्धा दिला जातो. आता हा वाण कोणला दिला जातो तर लेक जावयाला वाण दिला जातो. त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेला सुद्धा वाण दिला जातो. देवी देवतांना वाण दिले जातात. तसेच गाईला सुद्धा या अधिक मासामध्ये वाण हा दिला जातो. कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि जेव्हा आपण या अधिक महिन्यामध्ये गाईला वाण देतो तेव्हा 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. एवढेच नाही तर अनेक पुण्याची प्राप्ती देखील होत असते आणि म्हणून या अधिक महिन्यामध्ये गाईला वाण देण्याचे अत्यंत पुण्याचे मानले जाते आणि म्हणून हा अधिक महिना संपण्या अगोदर कोणत्याही परिस्थितीत गाईला अधिक मास वाण नक्की द्या. म्हणजे गाईला आपल्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहेत. हे वाण दिल्यामुळे सोन्यासारखे दिवस येतील. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होईल. कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. साक्षात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल. तर कोणती वस्तू आहे जी आपल्याला या अधिक महिन्यामध्ये गाईला वाण म्हणून द्यायची आहेत, हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे किंवा जी सेवा सांगणार आहे तर ती आपल्याला अधिक मास संपण्या अगोदर करायची आहे. आजपासून ते अधिक मास संपेपर्यंत म्हणजे 15 जून पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा फक्त अशी एक वस्तू आहे जी फक्त आपण 3 वर्षातून एकदाच अधिक महिन्यामध्ये गाईला खाऊ घालू शकतो. आणि जेव्हा आपण गाईला ही वस्तू या अधिक महिन्यामध्ये खाऊ घालतो तेव्हा 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवी देवता आहेत आणि म्हणून या अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला विशेष महत्त्व दिलं जातं. जेव्हा आपण वाण देतो त्यावेळेला 33 या संख्येमध्येच ते वाण दिले जातात आणि म्हणून आपण अधिक महिन्यामध्ये गाईला हे वाण दिले तर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. हिंदू धर्मामध्ये गाईला गोमाता असं म्हटलं जातं. तिची सेवा केल्यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी आणि धनामध्ये वाढ होते. जो व्यक्ती मनोभावे अधिक महिन्यामध्ये हा उपाय करतो त्या व्यक्तीचे दुर्भाग्य हे सौभाग्यामध्ये बदलते. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या, पैशा संबंधित अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होतात.
आणि म्हणून या अधिक महिन्याच्या काळात गोमातेला वाण देणे, गायीची पूजा करणे आणि तिला घास खाऊ घालणे अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. यामुळे सर्व पापांचे निरसन होऊन पितरांना मुक्ती मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार गायीच्या शरीरात 33 कोटी देवतांचा वास असतो आणि त्यामुळे अधिक मासात गायीची पूजा केल्याने सर्व देवांची पूजा केल्याचे पुण्य लाभते. एवढेच नाही तर या महिन्यात गोसेवा केल्याने कुंडलीतील पितृदोष, ग्रहदोष हा देखील दूर होतो आणि गायीला दिलेला हा वाण थेट पूर्वजांपर्यंत पोहोचतो असं देखील म्हटलं जातं. या अधिक महिन्याचे स्वामी भगवान विष्णू आहेत आणि गायीला विष्णू भगवान अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात गोमातेची सेवा केल्याने श्रीहरी प्रसन्न होतात आणि मोक्षाचा मार्ग सुखकर होतो. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असतील, घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल, तुमच्या कुटुंबाची, मुलांची भरभराट होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल, तुमची कोणतीही महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल किंवा घरामध्ये कोणताही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, तर हा उपाय तुम्ही अधिक महिन्यामध्ये आवर्जून करा. आता हा उपाय करण्यासाठी ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे आणि अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये गाईचं थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे. कारण गाईच्या गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य असते आणि म्हणून तुम्ही जेव्हा गाईला हे वाण देणार आहे तेव्हा गाईचं गोमूत्र हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्या शरीराची, मनाची शुद्धीकरण करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. स्नान झालं की देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्या. धूप दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला 33 या संख्येमध्ये धोंडे बनवायचे आहेत. हे धोंडे तुम्हाला पूर्णाचेच बनवायचे आहेत. जास्त मोठ्या आकाराचे बनवायचे नाही. अगदी छोटे छोट्या आकारामध्ये तुम्हाला 33 या संख्येमध्ये धोंडे बनवायचे आहेत. धोंड्याचा महिना आहे आणि या महिन्यामध्ये धोंड्याचा खूप जास्त मान आहे आणि 33 या संख्येचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. ते सुद्धा मी तुम्हाला अगोदर सांगितलं. म्हणून 33 संख्येमध्ये धोंडे बनवायचे आहेत आणि हे धोंडे तुम्हाला तळून घ्यायचे नाही. बऱ्याच ठिकाणी धोंडे हे तळले जातात, काही ठिकाणी उकडले जातात. तर आपण हे धोंडे गाईला वाण म्हणून देणार आहे, म्हणून हे धोंडे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत, तळायचे नाही. यानंतर काय करायचं, एखादं केळीचं पान घ्यायचं आहे किंवा ताट घ्यायचं आहे. फक्त प्लास्टिकचं ताट घेऊ नका. स्टीलचं किंवा तांब्याचं ताट तुमच्याकडे असेल ना तर तेच घ्या. तांब्याचं असेल तर तांब्याचंच घ्या. तांब्याचं नसेल तर मग स्टीलचं घ्या. त्या ताटामध्ये तुम्हाला हे सर्वप्रथम धोंडे ठेवायचे आहेत. सोबत तुम्हाला एक तुपाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. हळद, कुंकू, अक्षता घ्यायच्या आहेत आणि फुलांची एक माळ सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. आणि शक्यतो झेंडूच्या फुलांची ही माळ घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. सोबतच तुम्हाला एक तांब्या भरून पाणी सुद्धा घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि कुंकू सुद्धा टाकायचं आहे. यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे ताट घेऊन तुमच्या देवघरासमोर जायचं आहे. देवघरामध्ये छान दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत आणि या धोंड्याचा नैवेद्य हा तुम्हाला तुमच्या घरातील देवांना दाखवायचा आहे. आपल्या देवघरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असते, बाळकृष्णांची मूर्ती असते, आपल्या कुलदेवीचा फोटो असतो आणि जेव्हा आपण हा नैवेद्य म्हणजे हा वाण देवांना दाखवतो तेव्हा सर्व देवी देवता ते स्वीकारत असतात. आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा. यानंतर ते ताट तो तांब्यातून उचलायचं आहे आणि गायीजवळ घेऊन जायचं आहे. गायीजवळ घेऊन गेल्यानंतर ना सर्वप्रथम तुम्हाला हे पाणी गायीच्या पायावरती टाकायचं आहे. गायीला छान हळद कुंकू लावायचं आहे. दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे आणि ती माळ तुम्हाला गायीच्या गळ्यामध्ये घालायची आहे. म्हणजे फुलांची जी माळ आहे ना ती गायीच्या गळ्यामध्ये घालायची आहे. आणि यानंतर एक-एक करून तुम्हाला हे 33 धोंडे जे आहेत तर ते तुमच्या हाताने गायीला खाऊ घालायचे आहेत. जेव्हा गायीच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला होतो, तेव्हा तुमचं नशीब बदलायला सुरुवात होते.
तुमच्यामध्ये असणारे सर्व दोष, नकारात्मकता, दरिद्रता जी आहे तर ती तिथेच संपत असते आणि तुमची प्रगती व्हायला सुरुवात होते. आता हे धोंडे जर तुमच्या घरचीच गाय असेल, तुमची स्वतःची गाय असेल, तर त्या गाईला खाऊ घालायच्या आहेत. जर तुमच्या घरी गाय नसेल, तर अशा वेळी तुमच्या दारावर सकाळी किंवा संध्याकाळी एखादी गाय येत असेल, तर तिला तुम्ही खाऊ घालू शकता. तेही शक्य नसेल, तर जिथे गोशाळा आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा 33 धोंड्यांचा वाण जो आहे, तर तो गोमातेला देऊ शकता. जे तुम्हाला शक्य होईल तशा पद्धतीने तुम्हाला हा 33 धोंड्याचा वाण जो आहे, तर तो गाईला या अधिक मासामध्ये द्यायचा आहे. या वाणाचं जे फळ आहे ना, ते तुम्ही मोजू शकणार नाही. एवढं पुण्य त्याचं तुम्हाला प्राप्त होतं. म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे, तर तो या अधिक महिन्यामध्ये करायचाच आहे. जर काही कारणास्तव तुम्हाला 33 धोंड्याचं वाण देणं शक्य झालं नाही, तर मग अशा वेळी बघा तुम्ही गाईला हिरवा चारा खाऊ घातला तरी सुद्धा चालेल किंवा मग चणा डाळ आणि थोडासा गूळ जरी तुम्ही खाऊ घातला तरीही चालेल. फक्त चणा डाळ तुम्हाला 2 ते 3 तास अगोदर पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक गुळाचा खडा आणि थोडीशी चणा डाळ करून या दोन्ही वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायच्या आहेत. याने सुद्धा तुम्हाला खूप जास्त पुण्य प्राप्त होतं. पण खरं तर या अधिक महिन्यामध्ये गाईला 33 धोंड्याचाच वाण दिला जातो. 33 धोंडे खाऊ घातले जातात आणि म्हणून तुम्ही प्रयत्न जास्तीत जास्त याच गोष्टीचा करायचा आहे, की 33 धोंडे गाईला खाऊ घालशाल. आता हे धोंडे खाऊ घातल्यानंतरनं तुमचा उजवा हात हा गाईच्या पाठीवरून फिरवायचा आहे आणि तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. तसेच तुम्हाला शक्य असेल तर या गोमातेला 11 प्रदक्षिणा सुद्धा करायच्या आहेत. जेव्हा तुम्ही गाईला प्रदक्षिणा करता, तेव्हा तुम्ही साक्षात पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य जे आहे, तर ते तुम्हाला प्राप्त होतं. आणि म्हणून गोमातेला तुम्हाला अक्रदक्षिणा सुद्धा करायची आहे. यानंतर शेवटी गाईच्या पायाखालची जी माती असते ना, ती थोडीशी उचलून घ्यायची आहे. त्याचा एक टिळक आपल्या स्वतःच्या कपड्यावरती लावायचा आहे. थोडीशी माती वाटीमध्ये घरी घेऊन जा. घरी गेल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यावरती तुम्हाला हा मातीचा टिळक लावायचा आहे. थोडीशी माती वाटीमध्ये तशीच ठेवून आपल्या देवघरामध्ये दिवसभर, रात्रभर तशीच राहू द्या. दुसऱ्या दिवशी ती तुम्हाला काढून आपल्या तुळशीच्या कुंडीमध्ये टाकून द्यायची आहेत. जेव्हा आपण गाईच्या पायाखालची माती आणून आपल्या घरात आणून ठेवतो, तेव्हा आपल्या घरातील प्रखर पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष हा दूर होत असतो. म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल, तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल, तर ते दिवस सोडून नंतर तुम्ही हा उपाय जो आहे, तर तो करू शकता. जो व्यक्ती या अधिक महिन्यामध्ये हा उपाय करतो, त्या व्यक्तीला गोमातेचा आशीर्वाद हा प्राप्त होतोच, पण 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा सुद्धा प्राप्त होतो. आणि या उपायाने गरीब व्यक्ती सुद्धा धनवान होतो. त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतात. आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. अत्यंत सात्विक आणि प्रभावी हा उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर याचे नक्कीच चमत्कार बदल हे तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसून येतील. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.